स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे सर्व प्रवर्गातील विद्यार्थी आहेत, SC, ST, NT, OBC, विजे, SBC आणि मराठा आणि कुणबी मराठा या सर्व प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न पडलेले आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून, जे टार्टी, बार्टी, महाज्योती, सारथी आणि आरटी या माध्यमातून जे पूर्व प्रशिक्षण दिलं जातं आणि पूर्व प्रशिक्षणासाठी सीईटी घेतली जाणार आहे आणि या सीईटीचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. परंतु त्यासाठी लागणारी कागदपत्र ही आपल्या विद्यार्थ्यांकडे नाही आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेली आहेत. मग यावरती तोडगा काय असणार आहे, त्यावरती उपाय काय असणार आहे, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर मी डिग्रीला आहे, डिग्री नंतर कोणती प्रोसिजर आहे, मी डिग्रीला आहे, मी अपियर आहे, मी फॉर्म भरू शकतो का, असे सुद्धा प्रश्न आहेत. व्हॅलिडिटी, जे ST प्रवर्गातील विद्यार्थी आहे त्यांना प्रश्न आहेत की मी मागच्या वेळेला व्हॅलिडिटीसाठी केस केलेली होती, माझ्याकडे पोचपावती आहे, मला ते भरता येणार का, मला व्हॅलिडिटी कधी मिळेल, आता माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे, मी याचा लाभ घेऊ शकतो का, असे प्रश्न त्यांचे आहेत. आणि मी यापूर्वी एक लाभ घेतलेला आहे, मला दुसऱ्यांदा त्याचा लाभ घेता येणार आहे का, असे प्रश्न आपल्या सर्वांची आहे. या प्रश्नांची सर्व उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे असे अपडेट असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती आपल्याला पहिल्यांदा ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा आहे की CGL असेल, SSC असेल आणि JMFC असेल, MES असेल किंवा MPSC असेल, या सर्व कोर्सेस करिता आपल्याला डिग्री असणं आवश्यक आहे. मग डिग्रीला जे फायनल इयरला विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र फॉर्म भरता येणार नाही. का? कारण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पदवीधारक विद्यार्थी, पदवी ज्या विद्यार्थ्यांची झालेली आहे असाच विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. जे अपियर आहेत त्यांना फॉर्म भरता येणार नाही. हा झाला एक प्रश्न, त्याचं उत्तर. दुसरा प्रश्न आहे की व्हॅलिडिटी नाही, मला अर्ज करता येणार आहे का? विद्यार्थी मित्रांनो, व्हॅलिडिटी अनिवार्यच केलेली आहे. ज्या विद्यार्थ्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यालाच अर्ज करता येणार आहे. पोच पावतीवरती तुम्हाला अर्ज करता येणार नाही. कारण मागच्या वेळेला पोच जे पावती होती तुमच्याकडे तरी पण विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला नाही, त्यांचा प्रवेश पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे असेच विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तिसरा प्रश्न आहे की माझी व्हॅलिडिटी पेंडिंग आहे, माझ्याकडे पोच पावती आहे, मला तो प्रवेश मिळेल का? तुमची व्हॅलिडिटी पेंडिंग आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. असेही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की सर, माझी व्हॅलिडिटी मागच्या वेळेपासून पेंडिंग आहे, जे पोलीस भरतीचे क्लास मी करत होतो त्यावेळेला मी पोलीस भरतीची केस, ज्या वेळेला पोलीस भरती तो कव्हरिंग लेटर मला मिळालं आणि मी पोच पावती त्या ठिकाणी मिळवली, परंतु मला यावेळेला प्रवेश दिला नाही, म्हणजे मागच्या वेळेला प्रवेश दिला नाही. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य जे आयुक्त आहेत TRTI त्यांच्याकडनं एक परिपत्रक त्यांना पाठवण्यात आलं की जेव्हापर्यंत नवीन बॅच सुरू होत नाही तेव्हापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी द्यायची नाही. त्यामुळे ती थकिली आहेत, त्याला थांबवून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला पुन्हा हे सुरू होईल आणि त्यावेळेला मात्र पुन्हा एक परिपत्रक त्यांना जाईल आणि तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही स्क्रुटिनी समिती आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ते परिपत्रकाच्या माध्यमातून ते व्हॅलिडिटी सुरू होईल आणि मग तुमच्या व्हॅलिडिटी ज्या पेंडिंग आहेत त्या निकाली काढण्यात येईल. हे एक प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर तुम्ही एकदा एखाद्या कोर्सचा लाभ घेतलेला आहे परंतु मला दुसऱ्या कोर्सचा मला आता लाभ घ्यायचा आहे, म्हणजे पुन्हा मला लाभ घ्यायचा आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे का तुम्ही जर पोलीस भरतीचा लाभ घेतला असेल तर पुन्हा तुम्हाला पोलीस भरतीचा लाभ घेता येणार नाही. पण पोलीस भरतीचा लाभ तुम्ही घेतलेला आहे त्या वरचे जे काही असतील, मग MPSC असेल, JMFC असेल, SSC असेल, नंतर CGL असेल, बरोबर, आणि इतर काही असेल त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. बँकिंग असेल याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. पण जो तुम्ही आधी लाभ घेतलेला आहे तेच पुन्हा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. इतर ज्या काही कोर्सेस आहे, इतर जे कोर्सेस आहे महाराष्ट्र राज्य, हे जे काही महाज्योती आहे किंवा मग बार्टी आहे किंवा मग सारथी आहे या माध्यमातून चालवले जाणारे जे काही इतर कोर्सेस आहे या कोर्सेसचा तुम्ही मात्र फायदा घेऊ शकता. पण तुम्ही ज्या पूर्वी घेतलेला जो लाभ आहे तो तुम्हाला घेता येणार नाही, म्हणजे दुबार तुम्हाला त्याच याचा लाभ घेता येणार नाही. पोलीस भरती घेतलं असेल तर पोलीस भरती घेता येणार नाही, बँकिंग घेतलं असेल तर बँकिंग घेता येत नाही. पण तुम्ही बँकिंग घेतला आहे तर पोलीस भरतीचा घेता येणार आहे,
बँकिंग घेतलाय तर तुम्ही एमपीएससीचा घेता येणार आहे, बँकिंग घेतलाय तर तुम्हाला एसएससीचा घेता येणार आहे. म्हणजे असं तुम्हाला लाभ घेता येणार आहे, परंतु त्याच कोर्सेसला तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आणि तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे जे 4 प्रश्न होते त्या 4ही प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी दिलेलं आहे, संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. दुसरी गोष्ट, स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. फॉर्म कुठून भरायचा आहे ते सुद्धा लिंक आहे. आणि नागपूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एसएससी नंतर सीजीएल, बँकिंग, LIC, नाबार्ड हे जे परीक्षा आहे यांचे जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल आणि सीईटीचे जे मोफत क्लासेस आहेत सध्या, ती क्लासेस आपण नागपूरमध्ये चालवतो आहे. यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची एक लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवरती जॉईन व्हा. जे नागपूर जवळची जी विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी गुगल फॉर्मवरती तुम्ही जॉईन झालात तर नक्कीच तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि अजून काही तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. दुसरी गोष्ट, ग्रुपलाही टाकू शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे, ही जी माहिती आहे, ही कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.